नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्तापर्यंत आपण अहिल्यानगरमधील वेगवेगळी मंदिरांची माहिती पाहिलेली आहे. तर तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यामध्ये आपण सर्व काही अपलोड केलेले व्हिडिओज आहेत, ब्लॉग आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. खूप सुंदर सुंदर मंदिरं आहे, त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि ते कुठे आहेत त्याबद्दलही माहिती दिलेली आहे. तर तशाच प्रमाणे आज देखील आम्ही एका सुंदर अशा मंदिराला भेट देण्यासाठी जात आहोत. तर त्या मंदिराची सविस्तर माहिती आणि त्या मंदिराचा परिसर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलात, नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला देखील ही माहिती भेटेल. चला तर आता आम्ही निघलेलो आहोत मंदिराच्या दर्शनासाठी. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर अहिल्यानगर शहरापासून साधारणपणे 18 ते 19 किलोमीटर अंतरावर नगर बीड महामार्गावर भातोडी पारगाव किंवा भातवडी असे या गावाचे नाव आहे. तर भातोडी या गावाचा रस्ता चालू होताच आपल्याला चहूबाजूनी सर्वकडे हिरवेगार असे झाडे, डोंगर हा भाग खूप मोठ्या प्रमाणात लागतो. त्यामुळे आपल्याला इथे जाताना खूप सुंदर आणि मनाला असं प्रसन्न वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. येथे प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे श्री क्षेत्र स्वयंभू नृसिंह मंदिर वसलेले आहे आणि या मंदिराची माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगते. तर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं वातावरण आहे. इथून जाणारा रोड हा अगदी निसर्गाच्या कुशीतून आहे, त्यामुळे सर्व बाजूंनी हिरवीगार झाडे आहे. अहिल्यानगर शहरापासून हे खूप लांब असा रस्ता आहे. तिथे आपल्याला फक्त शेतीचा भाग दिसतो, त्यामुळे इथे वाहतुकांची संख्यासुद्धा खूप कमी प्रमाणात आहे. तर या गोष्टीचा आनंद घेतच आम्ही मंदिराच्या देवदर्शनासाठी गेलेलो आहोत. जाताना खूप सुंदर आणि मनमोहक असं वातावरण निर्माण झालेलं होतं. हे पहा, मंदिराची कमान आलेली आहे. मंदिराचं नाव आहे श्री क्षेत्र स्वयंभू नृसिंह देवस्थान मंदिर, भातोडी येथील. तर त्या कमानीच्या आतल्या बाजूला आपल्याला आल्यानंतर एक बोर्ड दिसतो. त्या साईडनं आपल्याला टर्न घेऊन मंदिराच्या देवदर्शनासाठी जायचं आहे. तर हे पहा, मंदिर आलेलं आहे. या कमानीच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पूर्ण मंदिराचा परिसर लागतो. तर खूप शांत अगदी मंदिराचं वातावरण आहे. निसर्गरम्य वातावरणसुद्धा खूप सुंदर आहे. इथे सर्वकडे शांतता आहे आणि अगदी डोंगराच्या भागावर हे मंदिर वसलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, चहूबाजूंनी पाणी आहे या मंदिराला, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे मंदिर. चला तर आता आपण मंदिराची सविस्तर माहिती पाहूया, तसेच दर्शनसुद्धा घेऊया. तर इथून मंदिराचा परिसर चालू झालेला आहे. हे मंदिराचा सभोवतालचा परिसर आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आतमध्ये आपण मंदिराची माहिती पाहूया. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या खूप प्राचीन आहे. या मंदिराची स्थापना 14व्या शतकात सुमारे 1300 ते 1400 या काळात झालेली आहे असे मानले जाते. तत्कालीन राजदरबारातील प्रधान कान्होजी नरसोजी म्हणजेच कान्हो नरसो असे यांनी मंदिराची बांधणी केलेली आहे. तसेच भातोडी हे गाव 1624 मधील ऐतिहासिक भातवडीच्या लढाईसाठी प्रसिद्ध झालेले आहेत, म्हणून याला नाव भातोडी असे ठेवलेले आहे. हे पहा, मंदिराच्या भिंतींवर सुंदर असं समुद्रमंथनाचं चित्र रेखाटलेलं आहे. तर त्यावेळेस आपल्याला सर्वांना माहीतच आहे, देव आणि दानवांमध्ये युद्ध झालं होतं अमृत मंथनासाठी. तर तेच चित्र इथं छान अशा प्रकारे रेखाटलेलं आहे. हे मंदिर पूर्णपणे घडीव दगडात बांधलेले असून त्याला भक्कम असे तटबंदी आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर हा पहा, मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून आपल्याला आतमध्ये मंदिराच्या दर्शनासाठी जायचं आहे आणि आतमध्ये छोटासा असा गाभारा आहे. तिथे स्वयंभू असे नृसिंह देवस्थान आहे, जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊया दर्शनासाठी व तुम्हाला मी मंदिरसुद्धा दाखवते आणि इथे स्वयंभू नृसिंह देवाची स्थापना झालेली आहे ते सुद्धा दाखवते. तर हे पुजाऱ्यांकडून आपण माहिती घेऊया, ते सांगतात ते संपूर्ण स्पष्टपणे. चला ऐकूया. पूर्वीचं मंदिर आहे. इथं कसं आलं तर पुजाऱ्या मागं आलं. आमची 23वी पिढी आहे पुजाऱ्याची. इथं गारदेवळगावला एक छोटं मंदिर आहे, महादेवासारखं मंदिर आहे का पुढं तसं. तर मग आमचे पूर्वज तिथं पूजा करता करता जायचे. पूर्वी पाय पाय जायचे, घोड्यावरचे काळ काय सांगता येईल, तेव्हा काय घ्यायचं, रस्ते नव्हते, गाड्या नव्हत्या. त्यांची भक्ती तशीच होती. मग त्यांना साक्षात्कार झाला.
मग आता देव म्हणले तू ते वयोवृद्ध झाले थकले, ते म्हणले आता मी काय इतके लांब येऊ शकत नाही देवा तुझी सेवा करायला. म्हणले तू इतके दिवस माझ्या करता आला तर मी तुझ्या करता येतो, पण तू जिथं मागं पाशील मी तिथं गुप्तो होणार. त्यांचा विचार घरी नेण्याचा होता. देव कोणाच्या पारतंत्र्यात जात नसतो. मग देव इथं नागरूपात आले. मग गावापासून जास्त लांब नाही, जास्त जवळ नाही, नदीच्या कडाला देव जागा निवडतो म्हणजे काय खेळ आहे काय. आणि मग नागरूपात इथं दैवत आलं, इथं गुप्त झाले. याच्या खाली साक्षात लक्ष्मीनारायणची मूर्ती, अभिषेक समय सगळं आहे, पण ते गुप्त रूपाने आहे. देव दिसायला लोक सहज म्हण देव दिसतो का, ती दिसायची वस्तू नाही, अनुभव घ्यायची वस्तू आहे. देव दिसायला आपली पात्रता काय, बरोबर. म्हणजे पण माहितीचं करून हाणावं आहे. मग हे पुजाऱ्या मग आलेलं दैवत हे 1000 वर्षापूर्वीचं आमची 23वी पिढी आहे. त्यावेळेस हे 7 कोटीचं आहे. आता 700 करोड होईल का? नाही, 7 कोटीचं. मग त्यावेळेस आता 700 कोटी नाही व्हायचं. मला एक दगडाची काय किंमत आहे, तुम्ही याचं म्हणजे बारीक अभ्यास करा. शिवाय इथे 4 गोष्टी आहेत तुम्हाला जाणवल्या का? स्वच्छता, शांतता, नम्रता आणि प्रसन्नता. दैवताची पावली सुद्धा भक्ताला काढायला पाहिजे. ती घडवायला लागले त्याच्यातून रक्त यायला लागला असं इतिहास आहे. त्याच्यामुळं मी जरी स्नान सगळं नेसणार त्याच वेळेस हात एंट्री करणार. गोमित्राची बाटली वर, सुचिर भूतपणा, पवित्रपणा नंबर 1 किंमत द्या मंदिरात. पंढरपूर, वृद्धेश्वर, शिंगणापूर, नरस एकाच थोडीतले दैवत आहे. पंढरपूरचा 9वा अवतार हे 4था अवतार. शिंगणापूरला काय शिळाचे ना काय आहे का नागडोळे. वृद्धेश्वरची पिंड पाहिली का? बाकीच्या कशा आहेत ती कशी खवले खवले धर्म आशीर्वाद एक लिंग वाढतं. म्हणजे स्वयंभूला महत्व स्थान असतं. आपण प्राणप्रतिष्ठा करून बसवतो ते दैवत वेगळे, तर स्वतः देव आलेले ते वेगळे. त्या भागात हे पंढरपूर नगरचं नाकी फक्त रत्न यार साथीला पडल्यासारखं 1 एकरचं राऊंड येऊ खेळ काय आपलं 10 बाय 10ची खोली बांधायला काम फुटत होईल. तुम्ही खाली महादेवाचं मंदिर वावरे सगळं फिरून या, मग मला सांगा काय वानगडी. पैसे इथं झिरो आहेत. किती काय 700 कोटी 1000 कोटी जरी असले तर काहीच नाही होणार. एक दगडही लावू शकत नाही आता, आणि एक दगडही पाडला नाही याचा. या पुजाऱ्यांनी जशी आपल्याला आत्ता माहिती सांगितली आहे त्याच्यावरून आपल्याला समजलंच असेल खूप जुनं आणि प्राचीन हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराबद्दलची खूप अशी वैशिष्ट्ये त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे जे आपल्याला माहीत नव्हतं. दरवर्षी वैशाख महिन्यातील नरसिंह जयंतीच्या काळात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्रभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येत राहतात. असे म्हटले जाते की या मंदिराशी साम्य असलेले प्रतिरूप पाकिस्तानमधील कराची येथील नरसिंहपाल या भागातही पाहायला मिळते. म्हणजे सेम असेच मंदिर आपल्याला तिकडे सुद्धा पाहायला भेटते. मंदिराच्या सभोवतालच्या परिसरामध्ये आपल्याला इथे विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन होतं. तसेच आजूबाजूला आपल्याला हे पहा खूप सारे संत महात्मे यांचे सुद्धा मूर्ती आहेत, त्यांचे सुद्धा आपल्याला दर्शन होतं. ते सुद्धा दर्शन करून आपण पुढे जाऊया आणि पाहूया या मंदिराचा संपूर्ण असा परिसर. मंदिराच्या 4ही बाजूंना दगडी चिरेबंदी भिंत असून नदीच्या बाजूला षटकोनी आकाराचे बुरुज आणि ओवऱ्या आहेत. तर इथूनच आपण पुढे जाऊया. इथून आपल्याला दिसेल शिवाचे असे छान असे शिवलिंग आहे. तर तिथे जातानाचा जो बारीक असा रस्ता आहे तो पूर्ण रस्ता अक्षरशः प्राजक्ताच्या फुलांनी भरलेला होता. म्हणजे प्राजक्ताची फुलांचा सडा या रस्त्यावर पडलेला होता आणि तो आनंद इतका सुंदर होता ना, मी कधीच नव्हतं पाहिला. कारण आपण जर कुठे जातोय ना आपल्यासाठी जर इतका सुंदर फुलांचा सडा पडलेला असेल तर मला खूप आनंद झालतं ते पाहून. आणि तुम्ही पाहू शकता पुढे शिवाचं असं छोटंसं मंदिर आहे आणि आत प्राचीन असं शिवलिंग आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. या मंदिराच्या आत जाण्यासाठी खूप छोटासा असा प्रवेशद्वार आहे. आपल्याला इथे आत जाताना वाकूनच आत जावं लागेल. तर आतमध्ये गेल्यानंतर सुंदर असं प्राचीन शिवलिंग आहे, त्याची स्थापना झालेली आहे. आणि ते दर्शन झाल्यानंतर मग मी बाहेर आलेली आहे
बाहेरच्या वातावरण तुम्हाला माहिती सांगते आणि तो सुद्धा अनुभव तुम्हाला नक्की देते. तर हा पहा, निसर्गरम्य वातावरण खूपच सुंदर आहे. तर मंदिराच्या मुख्य कळसावर विष्णूच्या दशावतारांची सुंदर शिल्पे व नक्षीकाम कोरलेली आहेत. आणि याच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पारंपरिक मूर्तीऐवजी नरसिंहाचा म्हणजे स्वयंभू दगडी रूप पूजला जातो. तर या मंदिराचे मी छान असं वातावरण अनुभवलेलं आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आपल्याला इथे आल्यानंतर खूप आल्हाददायक प्रेरणा असं आपल्याला भेटतं. तर हे मंदिर चारी बाजूंना, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितले आहे, दगडी चिरेबंदी भिंती आहेत आणि या मंदिराला पूर्णपणे नदीचा विळखा लागलेला आहे. चारी बाजूंनी नदीचा परिसर आहे. तर वरच्या बाजूने आपण पाहू शकतो की आत्ता पाण्याचा भाग कमी आहे. पावसाळ्यात हे पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतं. आपण पाहू शकतो आत्ता खूप कमी आहे तिथे पाण्याचा भाग. मंदिराच्या परिसरामध्ये अजून एक शिवलिंगाची स्थापना झालेली होती. ते सुद्धा आम्ही छान असं दर्शन घेतलं. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. ते सुद्धा मंदिर अशाच प्रकारे आहे. तर इथे सुद्धा प्राचीन शिवलिंग आहे आणि हे दर्शन घेऊन मग आता आम्ही पुढे गेलेलो आहोत. दर्शन घेऊन झाल्यानंतर खूप सारे फोटोज, व्हिडिओज क्लिक केलेले आहेत, कारण मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि खूप सुंदर असा आहे. तर फोटोज आणि व्हिडिओज काढताना तुम्हाला मी दाखवते. खूप ऐतिहासिकदृष्ट्या अगदी भक्कम दगडी बांधकाम आहे या मंदिराचं आणि खूप सुंदर फोटोज आलेले आहे इथे आणि व्हिडिओजसुद्धा खूप छान काढलेला आहोत. अगदी मन प्रसन्न झालं आहे या मंदिरामध्ये येऊन. तर तुम्हीसुद्धा नक्की पहा या व्हिडिओमध्ये आणि तुम्हीसुद्धा दर्शनासाठी नक्की या. तर अशा प्रकारे श्री नरसिंह देवांचे दर्शन घेऊन आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. तर जेवण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबणार आहोत. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर वातावरण झालं होतं जाताना. भुरभुर असा पाऊस येत होता. पावसाचं वातावरण होतं. शेतीचा भाग असल्यामुळे चारी बाजूंनी सगळीकडे थंड असं वातावरण होतं आणि खूप हिरवागार परिसर होता. खूप सुंदर वातावरण होतं. तर आता आम्ही हॉटेलमध्ये जातोय जेवण्यासाठी. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. पहा, हा शेतीचा भाग होता, आम्हाला जाताना लागला. तर अशा प्रकारे हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलो. तर ही इतकी मोठी रोटी तुम्ही कधी खाल्ली आहे का? पहा, या रोटीची साईज किती मोठी आहे. तर मी सुद्धा फर्स्ट टाईमच खात आहे. तर अशा प्रकारे आम्ही हॉटेलमध्ये छान असं व्हेज जेवण केलेलं आहे आणि घरी निघालेला आहोत. आणि जाताना आम्हाला ही बदकाची अशी पिल्लं दिसली होती. ते सुद्धा व्हिडिओमध्ये आम्ही कॅप्चर केलेली आहे.
तर कशी वाटली आपल्याला ही माहिती? तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना मनापासून. थँक्यू.